नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या मला उमगलेले शंकर महाराज ही आपली सिरियल चालू आहे या चॅनलवर आणि अतिशय फार चांगल्या परिस्थितीत सध्या आहे. लोकांना प्रचंड त्याची आवड उत्सुकता उत्पन्न झालेली आहे आणि हे सगळं श्रेय आपल्या मुलींना आहे. त्यांनी ती उत्सुकता जागृत ठेवली. इतके भाग खरं म्हणजे आता किती भाग झाले, 90व्या भागाकडे आपण जवळपास चाललो आहोत आणि इतके भाग ती उत्कंठा कायम टिकवून ठेवणं हे त्यांचं कसबच आहे, यात काही प्रश्नच नाही. पण तरीही स्वतः शंकर महाराजांचा हात त्यांच्यावर आहे हे दर्शवणारी ही घटना आहे. तर आपण आता 8 वचनं आतापर्यंत बघितली महाराजांची. या वचनातून खरं आपल्याला शिकायचं त्यांच्या कथापेक्षा सुद्धा जी वचनं आहेत ती अतिशय महत्वाची आहेत आणि साधकांनी अतिशय उत्तमरित्या ती आत्मसात करावी. आणि यासाठी ही उदाहरणं आपल्या समोर ते काही कथांच्या द्वारे मांडतायत. मी त्याला विनंती करतो की मिलिंदराव, आपण आता, मी जास्ती बोलत नाही, माझ्या बोलण्यापेक्षा तुमच्याकडे लोकांचं लक्ष जास्ती आहे, तेव्हा तुम्ही हे सुरू करावा. सर्वांना माझा नमस्कार आणि सद्गुरु श्रीमंत श्री शंकर महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करूया. तत्पूर्वी काका तुम्हालाही माझा नमस्कार. नमस्कार. महाराजांच्या वचनांवरती आपण सध्या बोलतो आहोत. त्या वचनांमधलं आजचं जे वचन आहे तत्पूर्वी एका गाण्याने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. वा. वसंत कुमार शिवशंकर पादुकोण उर्फ गुरुदत्त हे हिंदी चित्रपट सृष्टीतलं अग्रगण्य नाव. मनस्वी कलावंत होता, पण तो शापित कलावंत होता, कारण त्याला फक्त 39 वर्षांचं आयुष्य लाभलं. त्यांनी निर्माण केलेला कागज के फूल हा पिक्चर सगळ्यांना आठवत असेल बऱ्याच जणांना. त्याच्यामध्ये गीता दत्तनी एक दर्दभऱ्या आवाजामध्ये गाणं गायलं. SD बर्मनचं संगीत आहे आणि कैफी आझमी सारख्या प्रतिभा संपन्न कवीचं काव्य आहे. काय ते गाणं? वक्त ने किया क्या हसी सितम, तुम रहे न तुम, हम रहे न हम, बेकरार दिल इस तरह मिले जिस तरह कभी हम जुदा न थे, तुम भी खो गए हम भी खो गए एक राह पे चल के दो कदम, वक्त ने किया क्या हसी सितम, जाएंगे कहाँ सूझता नहीं, चल पड़े मगर रास्ता नहीं, क्या तलाश है कुछ पता नहीं, बुन रहे हैं दिल ख्वाब दम बदम, वक्त ने किया क्या हसी सितम, तुम रहे न तुम, हम रहे न हम. आता ह्या गाण्याचा संबंध आजच्या वचनाशी काय आहे? तो वक्त हा जो शब्द आहे आणि त्याचा जो या गाण्याचा जो अंतरा आहे, दुसरं कडवं आपण म्हणू त्याला, त्याच्याशी आहे. जाएंगे कहा सूझता नहीं, चल पड़े मगर रास्ता नहीं, क्या तलाश है कुछ पता नहीं, बुन रहे हैं दिल ख्वाब दम बदम. आजचं वचन आहे टाइम इज द फॅक्टर. फार वचन आहे महाराजांचं. महाराजांचं ह्या वचनाला कोणी म्हणेल काय इंग्लिश मधलं एक वाक्य महाराजांनी फेकलं तुमच्या तोंडावर. इतकं साधं नाहीये ते. महाराजांनी टाकलेलं वाक्य आहे आणि ते वचन आहे महाराजांचं. याचा सरळ सरळ अर्थ काळाशी आहे. टाइम म्हणजे काळ, वेळ आपण म्हणू, पण इथे वेळ असं समजू नये आपण, कारण वेळ किंवा टाइम हे जे घड्याळाने अधोरेखित केलं जातं, ते घड्याळ हे शोध माणसांनी व्यवहारासाठी लावलेला शोध. त्याचा
काळाशी, प्रत्यक्ष काळाशी काही संबंध नाही. कारण घड्याळाचा शोध लागायच्या आधी माणसं होतीच की, ती व्यवस्थित जगतही होती. ती सूर्याच्या सावल्यांवरनं वेळ समजत होती. त्यांना तिन्ही सांजा कळत होत्या, त्यांना रात्र कळत होती, पहाट कळत होती, ती ब्राह्ममुहूर्त कळत होता. घड्याळ नव्हतं. सगळं काही होतं. आकाशस्थ नक्षत्र ताऱ्यांवरनं त्यांना कालगणना कळत होती. कसं आणि कधी आणि कुठे आणि केव्हा याच्यासाठी हातावरती भिंतीवरती घड्याळ नव्हती. त्यामुळे टाइम इज द फॅक्टर हे जेव्हा महाराज म्हणतात, त्याचा संबंध हा काळाशी आहे. आता फॅक्टर याला अवयव किंवा गुणक असं मराठीमध्ये म्हटलं जातं. हा. मग आता अवयव गुणक याचा जर संबंध लावायचा म्हटला, आणि काळ हा कसा आहे, काळ कशा पद्धतीने विस्तारलेला आहे, काळाची तुलना कशाशी करायची, असा जर संबंध आपण जोडला कशाशी, तर आपल्याला असं लक्षात येईल की ती तुलना आपण फक्त आणि फक्त अमर्याद अशी जी अवकाश पोकळी आहे त्याच्याशी करता येईल. म्हणजे आकाश तत्व, त्याच्यावरचं जे अवकाश आणि त्याची जी पोकळी अमर्याद पसरलेली, काळ तसा अमर्याद पसरलेला आहे. त्याला तुम्ही कुठल्याही बंधनात बांधू शकत नाही. व्यावहारिक सोय वेगळी आणि कालातीत गोष्टी वेगळ्या. सगळं अतीतामध्ये ते जाणारी गोष्ट असल्या कारणाने काळ ही एकमेव संकल्पना ही चिरंजीवी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्याच्यामध्ये असं आपण म्हणू शकतो की आपण शिवालाही काळ म्हटले आणि त्याला शिवाला महाकाळ म्हटलेला. महाकाळ म्हणजे काळ ज्याच्यापासून प्रसृत होतो किंवा काळावर ज्याचा पूर्णपणे अंकुश आहे, काळ ज्याच्या हातातली सत्ता आहे, तो म्हणजेच शिव. शिव हे कल्याणकारी दैवत हे आपण बघितलं त्याच्यामध्ये. मग आता ह्या काळाचे जर सूक्ष्मातिसूक्ष्म भाग पाडायचे म्हटले तर कसं करता येईल आपल्याला, तर आपण असं समजूया आजच्या काळाप्रमाणे की शिव म्हणजे अणुशक्ती केंद्र, आणि अणुशक्ती केंद्र हे कल्याणकारी असतं. कसं? शिव हा न्यूट्रॉन, बरोबर आहे. शिव हा न्यूट्रॉन आहे आणि न्यूट्रॉन म्हणजेच अणुकेंद्रकात आढळणारा अणुकण आहे. न्यूट्रॉन हा सकारात्मक शक्तीचा पुरस्कर्ता आहे. त्याच्या केंद्राभोवती, न्यूट्रॉनच्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. हे अणुशक्ती केंद्रामधलं आहे सगळं. वैज्ञानिकांना जो शोध लागला अणूचा, त्याच्यानंतर हे जे काही विकसित झालेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे, की विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना तर हे सगळं माहितीच आहे. तर न्यूट्रॉन हा सकारात्मक शक्तीचा पुरस्कर्ता असून त्याच्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. इलेक्ट्रॉन्स म्हणजे अणूच्या आत सामावलेला ऋणभारित कण आहे. तद्वतच अणूमध्ये सामावलेला धनभारित अणुकण म्हणजे प्रोटॉन. शिव हे अणुशक्ती केंद्र आहे आपण बघितलंय. पण मग आता ते कल्याणकारी आहे. पण अणूपासून जेव्हा इलेक्ट्रॉन्स वेगळे होतात, म्हणजेच ऋणभार वेगळा होतो, तेव्हा तो विनाश घडवतो. आता पृथ्वीचा संपूर्ण विनाश घडवण्याची क्षमता किंवा ताकद इलेक्ट्रॉन्स रूपी अणुबॉम्बमध्ये असते. आपल्याला हे सर्व श्रुत आहे. अणुशक्ती केंद्रामध्ये न्यूट्रॉन्सच्या भोवती जेव्हा इलेक्ट्रॉन्स फिरत असतात तेव्हा ते कल्याणकारी असतात, आणि जेव्हा ते विलग होतात तेव्हा ते विनाशकारी असतात. आता ह्याच्या मधली गंमत काय आहे, मग शिव हा न्यूट्रॉन म्हटला तर त्याच्या केंद्राभोवती फिरणारे रुंजी घालणारे जे अणुकण आहेत, इलेक्ट्रॉन्स म्हणू आपण ज्याला, ते इलेक्ट्रॉन्स म्हणजे शक्ती आहे. म्हणजे शिव आणि शक्तीचं अद्वैत जेव्हा एकत्र असतं, म्हणजे ते अद्वैत असतं, त्यावेळेला ते कल्याणकारी असतं. आणि शिवापासून ज्या वेळेला शक्ती वेगळी होते त्यावेळेला ती विनाशकारी ठरते. मग त्यावेळेला आपण तिला महाकाली म्हणतो, त्यावेळेला तिला चामुंडा म्हणतो, त्यावेळेला तिला सप्तशृंगी म्हणतो. पण जेव्हा ती शिवाबरोबर जोडली गेलेली असते तेव्हा ती पार्वती असते, तेव्हा ती अपर्णा असते, तेव्हा तेव्हा ती काय म्हणतात त्याला, दुर्गा असते. पण ती दुर्गा म्हणजे कशी, शांता दुर्गा असते, रणांगणावरची दुर्गा नसते. मग हे जितकं खरं आहे, तर मग काळाच्या अफाट
पोकळीमध्ये, म्हणजे काळ हा आपण जर सतत प्रसूत होणारा जर घटक असेल, तर त्या काळाच्या अमर्याद पोकळीमध्ये काय काय जातं आणि काय काय बाहेर येतं, याचा जर आपण कधी विचार करून पाहिला, तर आपण हे अणुशक्ती केंद्राचं जे उदाहरण आहे त्याचा विचार करून पाहावं. आणि आपण बघितलं की अणुशक्ती केंद्राची जी जो ती रचना आहे ती सुद्धा शिवपिंडी सारखी आहे. शिवलिंग जसं असतं तशा पद्धतीची. दुर्ग्याला अणुशक्ती केंद्र आहे, त्याचा फोटो बघितला तर तुला लक्षात येईल तसं. काळ हा अमर्याद असल्या कारणामुळेच काळाची गणना कशी करायची? टाइम इज द फॅक्टर, महाराज म्हणतात. काळाची गणना कशी करायची? मग सूक्ष्माती सूक्ष्म भाग आहेत, त्याचे विभाग आहेत. अणु, रेणू, परमाणू हे सगळं आपण पाहिलं तर काळ आणि अवकाश आणि आकाश तत्व याच्यामधनं जे इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स किंवा अणु, अणुचा अणु अवकण हे जेव्हा आपण पाहतो, तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की टाइम इज द फॅक्टर, म्हणजेच अवयव आणि गुणक याच्या मधला सगळा खेळ आहे. आता एक लक्षात घ्यायला पाहिजे की काळाच्या उदरात सगळं घडप होतं असं आपण म्हणतो. अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवलं परमात्म्याने महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी गीता सांगताना, त्यावेळेला अर्जुनाला असं दिसलं की त्या विश्वरूप दर्शनाला जी काही सगळी मुख आहेत, त्या मुखामध्ये प्रत्येक गोष्ट ही आतमध्ये गडप होते. म्हणजे काळाच्या उदरामध्ये सगळं काही नाश पाहत आहे. आज कुठलीही गोष्ट असू दे जी विद्यमान आहे, त्या प्रत्येक विद्यमान गोष्टीला विनाश हा ठरलेला आहे. माणसाच्या बाबतीत तर ते फारच आहे, कारण माणसाच्या बाबतीत सगळंच क्षणभंगूर आहे. पण विनाश हा प्रत्येक गोष्टीचा लिहिलेला असतो. आणि त्यामुळेच आपण असं म्हणू शकतो की दगडालाही मृत्यू आहे, मातीला मृत्यू आहे, पाण्याला मृत्यू आहे, पृथ्वीला मृत्यू आहे, सूर्याला मृत्यू आहे, ग्रहगोल तारकांना मृत्यू आहे, आकाशगंगांना मृत्यू आहे. म्हणजे जे जे होईल उत्पन्न ते ते ब्रह्मयाचे स्थान जरी असं आपण म्हटलं, तरी जे जे होई उत्पन्न ते विनाशाकडे जात असतं. विनाश हा कल्याणकारीच असतो, पण तो कसा, तर तो परमात्म्याच्या सहज इच्छेने घडलेला विनाश, जो काळाच्या उदरामध्ये सतत गडप होत असतो, तो विनाश. मग आता जेव्हा आपण म्हणतो की हे सगळं जर खरं असेल, मग का हो तुमचा परमात्मा मनुष्य रूपाने का अवतरतो? मग त्याला त्याला सगळं माहिती आहे ना, काळ आहे तो प्रत्यक्ष काळ आहे, त्याची काळावर सत्ता आहे, तो महाकाळ आहे, तो सगळं विनाश करतो सगळ्या गोष्टींचा. आणि शक्तीला संगे घेऊन तो हा खेळ करत असतो. मग त्याच्यामध्ये तुमच्या परमेश्वराला मनुष्य देहात अवतरित व्हायचं कारण काय? मग ते अशी कुठल्या तरी एखाद्या प्रकाश रूपाने का नाही तो ते कार्य करत? तर मनुष्याला मनुष्याचाच बोध आणि मनुष्याचाच सत्संग आवडतो. म्हणूनच परमात्मा जेव्हा अवतरित होतो, तेव्हा त्यालाही मनुष्य देहाची भुरळ पडते. पण ते देह कसा असतो ह्याचं आपण आधी वर्णन पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये काहीच नसतं ना, कारण आधीही नाही अंतही नाही, मनही नाही, काहीच नाही ना त्याच्यामध्ये. मग प- प्रत्येक सत्पुरुष जेव्हा देहात प्रवेश करतो, त्यावेळेला त्याचं काय म्हणणं असतं की आलो होतो हसत मी काही श्वासांसाठी फक्त. पण देह धारण केलाय म्हणजे श्वास घ्यायलाच लागणार आहे. किंवा नाही पण घेत असत, पण तरी सुद्धा आलो होतो हसत मी काही श्वासांसाठी फक्त, हे अवतारी पुरुषांच्या देहधारणामध्ये दिसून येतं. आणि मनुष्याच्या देहधारणेमध्ये काय आहे? आलो होतो हसत मी, असं नसून आलो होतो रडत मी काही श्वासांसाठी फक्त. जन्माला आल्यानंतर जो टाहो फोडला जातो त्या बालकाकडनं, तिथे कधी असं आपल्याला आतापर्यंत उदाहरण सापडलंय का की जन्माला आलेलं मूल खदा खदा हसतंय म्हणून? अहो रडलं की नाही असं विचारतात बाकीची, म्हणजे रडलं म्हणजे ते नॉर्मल आहे. का नॉर्मल आहे? तर मग तो एक आतमध्ये जो कोंडलेला सगळा जो 9 महिन्याचा जो कारभार आहे, त्याला कुठेतरी उत्सर्जन आहे, तर ते रडण्यातनं येतं. म्हणजे त्या सगळ्या ज्या सोसलेल्या वेदना आहेत, त्या सगळ्या त्या रडण्यातनं बाहेर पडतात.
म्हणूनच मूल रडतं आणि काही जणांचं असं म्हणणं असतं की या काळाच्या विराट पोकळीमधून ते पुन्हा गर्भस्थ झालेला तो आत्मा आहे, तो आत्मा पुन्हा एकदा देह धारण केल्यामुळेच आक्रोश करतो, रडतो. खरं खोटं काही असेल, पण ह्याच्यामधलं जर आपण गृहीतक पकडलं तर एवढंच लक्षात येतं की काळ अमर्याद आहे. अवकाश पोकळीसारखा तो अमर्याद आहे, त्याला मापताच येत नाही. कसं मापणार? पण टाइम इज द फॅक्टर हे जेव्हा काळाशी संलग्न असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यकच आहे. आपण प्रत्येक वेळेला असं म्हणतो ना की आत्मा अविनाशी. आत्मा अविनाशी आहे, पण त्याच्यासाठी त्या शरीरामध्ये जी हृदयाची धडधड आहे, जे पंपिंग सारखं चालू आहे ना आपलं, तर हे दोन जर फॅक्टर आपण बघितले तर ते काळाशी सुसंगत असलेले हे जो दोन फॅक्टर आहेत की तो अविनाशी आत्मा शरीर सोडणार आहे, कारण शरीर पडणारच आहे कधी ना कधी. आणि हे जे सतत शरीराला जिवंत ठेवणारा जो अवयव आहे हृदय, तेही बंद पडणारच आहे. पण त्याच्या आधी सुद्धा आत्मा जाणार आहे का हृदय बंद पडणार आहे, का हृदय बंद पडणार आहे आधी मग आत्मा जाणार आहे, ह्याच्या घोटाळ्यात न अडकता आपल्याला असं म्हणायला लागेल की जर ह्या काळामधनं आलेल्या वस्तू आहेत, अनेक काळांपासून ते जन्मोजन्म घेत आहेत आणि त्याला वस्तू का म्हणायचं? तर ते आपल्या शरीरात ठेवलेले आहेत म्हणून. वास्तविक त्या वस्तू नाही. वस्तुमानाचा हिशोब केला पृथ्वीच्या अनुषंगाने तर आपण त्यांना वस्तू म्हणू शकतो, पण त्या वस्तू नव्हे. त्यांना वस्तुमान जरी असलं तरी त्या वस्तू नव्हे. तर म्हणूनच आपण असं म्हणावं असं वाटतं आपल्याला की जे अनंत काळापासून अनंत युगापासून संक्रमित होत होत आज तुमच्या देहामध्ये विद्यमान आहे, त्या आत्म्याला तुम्ही स्वतः कधीतरी विचारलंय का की बाबा तू कसा आहेस, हाऊ आर यू? ठेवा तुमच्या इथे हात आणि विचारा तुमच्या आत्म्याला, हाऊ आर यू? चौकशी करा त्याची, कारण हल्ली इंग्लिश बोलल्याशिवाय कोणाला काही कळत नाही. आत्म्याला तरी कसं कळेल हाऊ आर यू म्हटल्याशिवाय? आत्मा जेव्हा हाऊ आर यू म्हणतो, आत्म्याला जेव्हा तू हाऊ आर यू म्हणतोस, त्यावेळेला तुझ्या लक्षात येतं की एकदा नाही 10 वेळा म्हटल्यानंतर तो आत्मा तुला प्रतिसाद देतो. प्रयोग करून बघा प्रत्येकाने. आज जे अविरत 24/7 तुमचं हृदय धडधडत आहे, त्या हृदयावर कधीतरी हात ठेवून विचारा त्याला, हाऊ आर यू? कसा आहेस? तुझी स्थिती काय आहे? तुला काही त्रास होईल असं तर मी वागत नाहीये ना, किंवा तुला त्रास होईल असा तर माझा आहार विहार दिनचर्या नाहीये ना. हे हृदयावरती हात ठेवून प्रत्येकाने विचारावं. आपल्याच हृदयावर हात ठेवायचे, दुसऱ्याच्या नाही. आपल्याच सगळ्या अंतर्गत बाबींची चौकशी आपण जेव्हा आरंभतो ना, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की किती काळ आपण ह्या सगळ्या गोष्टींना विसरलेलो आहोत. आपल्या मेंदूवरती हात ठेवावा मागे, इथे इथे आत्मा आहे आणि मेंदू जर इथे आहे तर त्या मेंदूवरती हात ठेवून त्याला विचारावं की बाबा तुझं हे सूक्ष्माती सूक्ष्म जे सगळं फिल्मांकन चाललेलं आहे आतमध्ये, फिल्म चाललेली आहे की नाही, इथे कुठेतरी पायावरती एवढूसा डास बसला तरी तो इथे कळतो आणि आपण तिथे सजग होतो. मग हे ज्या संवेदना आहेत, ज्या आत्म्याबरोबर हृदयाबरोबर भोगल्या जाणाऱ्या संवेदना सहसंवेदना आहेत, त्याच्यासाठी आपण एक लक्षात घ्या, साधा इथे डास बसलाय, एका सेकंदाच्या कितीतरी फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला ते आधी कळतं. मग हा जो तिथला जो काळ आहे या कळण्यामधला, त्या काळाचा वेग किती असेल? काळाला वेग आहे. काळ काम वेगाचं गणित आपण इथे मांडतो गणितामध्ये, पण ते ते फारच त्याचं प्राथमिक स्वरूप असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रत्यक्षात काळाचं गणित आणि काळ काम वेगाचं गणित हे फार गहन आहे आणि फार जलद गतीने होत असतं. तर विचारा ना, तुमच्या मेंदूला विचारा, आत्म्याला विचारा, हृदयाला विचारा की बाबा हाऊ आर यू? मग त्या तिघांची तुम्ही एखादी मीटिंग घ्या तुमच्यामध्ये आणि त्या मीटिंगला महाराजांना बोलवा तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून. काय बहार येईल, चित्र तर समोर डोळ्यासमोर उभं करून विचारा तुम्ही, बघा कसं वाटतंय ते. अरे आपलीच आपण जर चौकशी केली नाही
तर मग महाराज म्हणतात ना, मुझे वही जानता है जो खुद को समजता है. मग खुद को समजता है म्हणजे फक्त आत्म्याची, हृदयाची, मेंदूची चौकशी नाही. स्वतःच्या अणुरेणूला पूर्णपणे जाणून स्वतःच्या भावभावना, इमोशन्स, कल्पना यांचा सगळा आविष्कार जर कल्पनांच्या विचित्र साम्राज्यात लावत असू तर त्याला अर्थ नाही. पण तो कल्पनाविष्कार आणि हे सगळ्या भावभावना जर गुरुतत्वाच्या चरणाशी लावत असू तर आपण स्वतःला काहीतरी ओळखू शकू, एवढं मात्र नक्की आहे.